तर मंत्री गिरीश महाजन हे काश्मीरला रवाना झाल्याची माहिती मिळते। काश्मीरमधील बाधित पर्यटकांना आणण्यासाठी गिरीश महाजन रवाना झालेत। काश्मीरमधील बाधित पर्यटकांना आता इंडिगो विमानाने आणण्यात येणार आहे। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आपल्यासोबत आहेत। सर, जम्मू काश्मीरमध्ये ज्या प्रकारे दहशतवादी हल्ला झालेला आहे, अनेक महाराष्ट्रातले लोक सुद्धा अडकलेले आहेत, कसं त्यांना आपण मदत कार्य करतोय? अतिशय दुर्दैवी घटना काल पहलगाम या ठिकाणी घडलेली आहे। 28 लोक जवळपास त्या ठिकाणी अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये मारले गेलेले आहेत। मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी घटना असू शकत नाही। पण आता जे फिरण्यासाठी लोक गेलेले आहेत ते सुद्धा घाबरलेले आहेत। जे टुरिस्ट आहेत सगळे ते खूप घाबरलेले आहेत आणि त्यांना आणण्याची व्यवस्था आता तिकडे त्यांना खरी याचे वेध लागलेले आहेत, कारण त्याचे सगळे नातेवाईक जवळचे लोक सगळे त्याची वाट बघतायत आणि म्हणून त्यांना आणणं लवकर हे आता क्रमप्राप्त झालेलं आहे। त्यासाठी सरकार सर्व व्यवस्था करत आहे। किती लोक आणखी अडकलेले असतील आणि कसं आपण त्यांना आणतोय? अडकलेले म्हणजे ते काही पूर आलाय का महापूर अशा अवस्थेत नाही, पण अतिरेकी त्यांचं काम करून गेलेले 28 लोकांना त्यांनी ठार केलेलं आहे। लोक त्याच्या ठिकाणी हॉटेलमध्ये त्याच्या ठिकाणी जे थांबले त्या ठिकाणी आता सेफ आहेत। सर्व ताबा मिलिटरीने घेतलेला आहे। तिथलं गव्हर्नमेंटसुद्धा काम करत आहे। स्वतः अमित भाई शहा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पण मला वाटतं की आता तिथे काळजी करण्यासारखं आता तरी काही नाही आहे, पण लोकांना घरी यायचे वेध लागलेले आहेत। त्यासाठी सर्वतोपरी विमानाची व्यवस्था असेल काय अजून व्यवस्था असेल ती सगळी सरकार करत आहे। तुम्ही सुद्धा जाणार होते, अशा प्रकारची तुमची तब्येत ठीक नव्हती? मी आता लगेच काश्मीरला निघालेलो आहे। 2 वाजता माझा फ्लाईट आहे। प्लीज अगदी पाहतो आपण गिरीश महाजन जे आहे ते काश्मीरसाठी निघालेले आहेत आणि ज्या ठिकाणी महाराष्ट्रातले लोक आहेत, पर्यटक आहेत, त्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांना महाराष्ट्रात पुन्हा आणण्यासाठी जे आहे त्या ठिकाणी कंट्रोल रूम केली जाणार आहे आणि त्या ठिकाणाहून त्यांना सुखरूप महाराष्ट्रात मुंबईत कसं आणलं जाईल यासाठी गिरीश महाजन आता मुंबईतून रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन सचिन शिंदे, सरश्रुने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।